स्क्रीनवर तुम्ही ज्या महिलेचा फोटो पाहताय तिचं शेजारी राहणाऱ्या तरुणाशी अफेअर होतं। विशेष म्हणजे ही महिला विवाहित होती। ते दोघे टेरेसवर रोमॅन्स करत होते आणि तेवढ्यात या महिलेचा 3 वर्षाचा मुलगा तिथे आला। आता ह्याच्यामुळे आपलं भांडं फुटेल म्हणून तिने आपल्या पोटच्या पोराला टेरेसवरून खाली फेकून दिलं। या धक्कादायक बाब म्हणजे यानंतर तिने अपघात झाल्याचा बनाव रचला। तब्बल 4 महिन्यानंतर हा भयंकर प्रकार उघडीस आला। 3 वर्षाच्या मुलाचा अपघात नसून घातपात झाल्याचं अखेर आता समोर आलंय। काय होती ही नेमकी घटना? त्या आईने आपला गुन्हा का आणि कसा कबूल केला याचा थरकाप उडवणारा घटनाक्रम आता समोर आलाय। स्थळ मध्य प्रदेशमधलं ग्वालियर। तारीख 28 एप्रिल 2023। ग्वालियरचे कॉन्स्टेबल ध्यान सिंग ते बायको आणि मुलासह राहत होते। सुखी कुटुंब होतं। मुलगा अगदी 3 वर्षाचा। ध्यान सिंग यांच्या पत्नीचं नाव ज्योती राठोड तर मुलाचं नाव सनी उर्फ जतीन। 28 एप्रिलच्या दिवशी वरवर सुखी वाटणाऱ्या या कुटुंबाला कलाटणी देणारी एक भयंकर घटना घडली। संपूर्ण राठोड कुटुंब त्या दिवशी घाईत होतं, कारण ध्यानसिंग यांनी एक दुकान सुरू केलं होतं। या दुकानाच्या उद्घाटनासाठी लगबग सुरू होती। आधीच सरकारी नोकरी आणि आता स्वतःचा व्यवसाय सुरू केल्याने ध्यानसिंग खूप उत्साही होते, आनंदी होते। नव्या व्यवसायातून ते नव्या आयुष्याची स्वप्न पाहत होते। आपला मुलगा सनीसाठी त्यांनी तर खूप पुढचा विचार केला होता, पण नियतीच्या मनात काय होतं कुणास ठाऊक। राठोड कुटुंबाने सुरू केलेल्या या दुकानाच्या ओपनिंगला आणखी एका व्यक्तीने हजेरी लावली होती। ती व्यक्ती होती उदय इंदोलिया। उदय हा राठोड यांचा शेजारी, पण हे नातं फक्त नावाला होतं। खरं तर उदय आणि ज्योती यांचे विवाहबाह्य संबंध होते। आता हे दुकानाचं उद्घाटन फक्त एक बहाणा होता। उदयला ज्योतीला भेटायचं होतं। दोघे एकमेकांच्या प्रेमात इतकं अखंड बुडाले होते की त्यांना जगाचं भानच उरलं नव्हतं। 28 एप्रिलच्या त्या दिवशी राठोड कुटुंबाचं घर पाहुण्यांनी भरलं होतं, पण याचीही दोघांना फिकर नव्हती। उदय घरच्या टेरेसवर गेला, त्यांच्या पाठीपाठी ज्योतीही टेरेसवर गेली। सगळे पाहुणे खाली दुकानाजवळ जमले होते, पण ज्योती आणि उदयचा टेरेसवर खुलेआम रोमॅन्स सुरू होता। दोघेही एकमेकांच्या बाहुपाशात मग्न झाले होते, इतके की आजूबाजूला कोणी येईल अशी भीतीही त्यांना वाटत नव्हती। आणि नेमकं ह्याच वेळी आणखीन एक जण टेरेसवर पोहोचला। हा दुसरा तिसरा कोणी नसून ज्योतीचा 3 वर्षाचा मुलगा सनी होता। सनी आईच्या पाठोपाठ टेरेसवर पोहोचला। त्याने ज्योती आणि उदयला पाहिलं। 3 वर्षाच्या पोराला काही कळलंही नसेल आणि आई टेरेसवर कशासाठी आली, पण छोट्या सनीला पाहून ज्योती बिथरली। तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली। आता सनीने आपल्याला उदयसोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यानं घरच्यांना कळेल अशी भीती तिला वाटली। तिने मागचा पुढचा विचार न करता सनीला टेरेसवरून थेट खाली फेकून दिलं। त्यात सनी गंभीर जखमी झाला। जखमी सनीजवळ सगळे पाहुणे जमले। ज्योतीही खाली आली आणि जणू काही आपल्याला काही माहीतच नाही अशा आविर्भावात धाव मोलखून रडू लागली। सनीच्या वडिलांनी सनीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। डॉक्टरांनी सनीला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, पण सनीची तब्येत खूपच खालावली। तो मृत्यूशी झुंजत होता, पण ही झुंज अखेर अपयशी ठरली। उपचारादरम्यान सनीचा मृत्यू झाला। ही बातमी कळताच सनीच्या बापाने केलेला आक्रोश काळीच पिळवटून टाकणारा होता। ज्योतीने नामनिराळं राहत मुलाच्या जाण्याचं दुःख व्यक्त केलं खरं, पण नेमकं मुलाचा मृत्यू कशामुळे झालाय हे फक्त तिला आणि उदयलाच माहीत होतं। पण मग ही गोष्ट उघडकीस कशी आली? सनीच्या हत्येचं गूढ कसं उकललं गेलं? ज्योतीने सनीच्या हत्येची कबुली नेमकी कधी आणि कशी दिली
याचा हा भयंकर खुलासा पोलिसांनी दिला. सनीला जाऊन अनेक दिवस झाले. ध्यानसिंग मुलाच्या जाण्याचा दुःख विसरण्याचा प्रयत्न करत होते, पण सर्वात जास्त अस्वस्थ होती ती ज्योती. मुलगा गमावण्याचं तिला फार दुःख नव्हतं, पण तिच्यासोबत एक वेगळाच प्रकार घडत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्योतीला विचित्र स्वप्न पडायचे. सनी ज्योतीच्या स्वप्नात यायचा. स्वप्नात येऊन तो तिला छळायचा, प्रश्न विचारायचा. माझा जीव का म्हणून घेतलास असा जाब तो तिला विचारायचा. या स्वप्नांनी ज्योतीला रात्रभर झोप लागत नव्हती. अन्न पाणी गोड लागत नव्हतं. शेवटी आपण कुटुंबियांना सगळं खरं सांगितलं पाहिजे असं ज्योतीने ठरवलं. ज्योतीने पती ध्यानसिंग यांना सगळं खरं सांगून टाकलं. सनीचा मृत्यू अपघाताने नाही झाला, तर मीच त्याला टेरेसवरून फेकलं याची कबुली अखेर ज्योतीने दिली. हे ऐकून ध्यानसिंगच्या पायाखालची जमीनच सरकली. ध्यानसिंगने ज्योतीला पोलिसांच्या ताब्यात दिलं. ह्यात तिचा प्रियकर उदयलाही बेड्या ठोकल्या. कारण जेव्हा ज्योती सनीला मारायला निघाली तेव्हा उदय हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघत होता. आईच्या वासनापायी अवघ्या 3 वर्षाच्या मुलाचा जीव गेला म्हणून सनीचा बाप धाय मुलकून रडत होता. ध्यानसिंग यांनी आपल्या मुलाला तर गमावलंच, पण एक हसतं खेळतं कुटुंब या घटनेत उद्ध्वस्त झाला. मित्रांनो, ही एक सत्य घटना आहे जी आता रिसेंटली घडली आणि मी न्यूजवरही या घटनेबद्दल पाहिलं होतं. म्हणजे आजच्या काळात सुद्धा अशा काही गोष्टी आहेत जी आपल्याला दिसत नाही आणि आपण त्याच्यावर विश्वासही नाही करू शकत, पण त्या गोष्टी या जगात एक्झिस्ट करतात. तर मित्रांनो, ही थरकाप उडवणारी खरी घटना तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.